आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला काही मुद्दे मांडायचे. यू मे प्रोसीड. थँक्यू मॅडम. माय लॉर्ड, बिफोर यू अनाउन्स द वर्डिक्ट, आय वॉन्ट टू आस्क यू अ क्वेश्चन. मला? हो, विचारा. माय लॉर्ड, कुठल्या अधिकाराने एक चारित्र्य गमावून बसलेला माणूस या न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसला? व्हॉट नॉनसेन्स. हा काय प्रश्न आहे? माय लॉर्ड, हा प्रश्न आज मी विचारतोय, उद्या मीडिया विचारेल. लेट मी एक्सप्लेन. मॉडेल छान आहे. मला तर लुक्स आवडले. लुक्स काय करायचे? काम झाल्याशी म्हटलं. पण तुम्ही फिरवाल ना? पण किरकिर नाही ना कसली? अजिबात नाही. ऍब्सोल्युटली स्मूथ आहे. बेस्ट. अहो तेच तर पाहिजे. फिरायला गेल्यावर मज्जा आली पाहिजे. हो हो, घ्या तुम्ही मॉडेल. हवं तर मी बोलतो माझ्या माणसाशी. तुम्ही म्हणताय म्हणजे चांगलीच असणार. नक्की. आता घेऊनच टाक. माय लॉर्ड, न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेला, समाजात कुटुंब वत्सल माणसाची इमेज असलेला माणूस फक्त मज्जा यावी म्हणून कुणाला तरी फिरायला घेऊन जातो? व्हॉट रबिश. ते सगळं आपण गाडीबद्दल बोलत होतो. एक्झॅक्टली. दॅट्स माय फर्स्ट पॉइंट, माय लॉर्ड. माय लॉर्ड, आपली मराठी भाषा वळवावी तशी वळते, पण त्याचाच फायदा घेऊन काही लोक हे असे कारनामे करतात. आपण जी चर्चा केली ती एका गाडीबद्दल केली, हे तुम्हालाही माहिती आणि मलाही. पण ही ऑडिओ क्लिप ऐकून मी एक देहविक्री करणारा एजंट आणि तुम्ही बाहेर ख्याली व्यक्ती आहात असा संशय नक्कीच येऊ शकतो, नाही का? But the question is it true? No. तुम्ही जज आहात, मी लॉयर. तसंच समीरच्या बाबतीतही होऊ शकतं. सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा, ती ऑडिओ क्लिप, त्यामध्ये होत असलेली चर्चा ही वेगळ्या संदर्भात असूच शकते. आणि समीर महालेंनी त्यांच्या जबाबात सांगितलंच, ही चर्चा रंग मारण्याच्या बाबतीत होती, कुठल्या माणसाला मारण्याच्या बाबतीत नाही. त्यांनी तसा उल्लेख त्यामध्ये केला नाहीये हे खरं आहे. बट द पॉइंट इज माय लॉर्ड, उल्लेख राणाला मारायचा असाही नाही. मग ते पोलिसांनी घेतलेलं स्टेटमेंट आणि ऑडिओ क्लिप? हो हो, त्यावरही येतोय मी. एवढी घाई काय तुम्हाला? शार्प शूटरने दिलेलं स्टेटमेंट ते कोणत्या परिस्थितीत दिलं, त्याची अँबिग्विटी, हाच माझा दुसरा मुद्दा आहे.
पोलिसांची भूमिका, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन, सरकारी वकिलांनी त्यांचं केलेलं कौतुक, हे सगळं खूप संशयास्पद आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या मागे एक ठोस कारण आहे. पोलिसांनी आपल्याला सांगितलं राणाने त्याचं स्टेटमेंट फोनवर दिलं. अग्रीड. पण मग पोलिसांनी ते स्टेटमेंट रेकॉर्ड का नाही केलं? त्याला प्रोटेक्शन का नाही दिलं? माय लॉर्ड, त्याचे दोन अर्थ निघतात. पहिला अर्थ, या सगळ्या केसमध्ये एकतर पोलीस बेजबाबदारपणे वागले, आणि दुसरा, या केसमध्ये पोलीस खोटं बोलतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. मालवड, या सगळ्या केसमध्ये समीर महालेंचा काही एक संबंध नाही असं आता तरी वाटतं. त्यामुळे सरकारी वकिलांनी सबमिट केलेला पुरावा ग्राह्य धरणं हे चुकीचं ठरेल असं मला वाटतं. आणि त्याच्या आधारावर समीर महालेंना अटक करणं हे देखील चुकीचं ठरेल. That's all, my lord. आम्हाला वाटलं तुम्ही समीर महाले यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी ही केस लढताय. मी फक्त गुन्हेगाराला गुन्हेगार ठरवतो, माय लॉर्ड. मला असं वाटतं की या केसमध्ये समीर महालेंचा काही एक संबंध नाही. गुन्हेगार कोणीतरी वेगळाच. मग कोण आहे तो? तोच तर आपल्याला शोधायचा आहे. माय लॉर्ड, समीर महालेंच्या विरोधात जे काही पुरावे दाखल केलेले आहेत ते त्यांना गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीयेत असंच मला वाटतं. समीर महाले यांच्या विरोधात अजूनही ठोस पुरावे मिळालेले नाहीये. पोलिसांना जर समीर गुन्हेगार वाटत असेल तर त्यांनी तसे ठोस पुरावे सादर करावेत. खरं तर त्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ सुद्धा देण्यात आला होता, पण तरी देखील ते ठोस पुरावे उपलब्ध करू शकलेले नाहीयेत. तसंच मिस्टर समीर महाले यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी गुन्हेगार असू शकेल का, याबद्दल त्यांनी काही तपास केलेला आहे का, हे त्यांनी कोर्टाला सांगावं. पोलिसांच्या बेजबाबदार वागण्याने एका निरपराध व्यक्तीचा जीव गेलेला आहे. याला जबाबदार कोण, यासाठीचं प्रतिज्ञापत्र पोलिसांनी कोर्टाला सादर करावं. तसंच ह्या केसचा आणखी खोलात जाऊन तपास करण्यासाठी कोर्ट पोलिसांना आणखी काही दिवसांची मुदत देत आहे. जोपर्यंत मिस्टर समीर महाले यांच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही मिस्टर समीर यांना अटकेपासून संरक्षण देत आहोत. पुढील सुनावणी 10 दिवसांनी होईल. द कोर्ट इज adjourned फॉर टुडे. थँक्यू. वेलकम. या बाय. आणि ते काय डिटेल्स आहेत ना सगळे घ्या त्यांच्याकडे. हां, ठीक आहे ना, चालेल ना. म्हणजे काय पुढच्या प्रोसिडिंग्स करताना माहिती मला वाटलं नव्हतं तुम्ही आज.
पण आलात. थँक्यू. थँक्यू. म्हणजे तुमची खात्री पटली. समीर निर्दोष आहे नाही का? नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून कदाचित असेलही. कदाचित म्हणजे अजूनही विश्वास नाहीये तुमचा? नाही, कारण तुमच्याकडे समीर विषयी जी काही माहिती आहे ती पुरेशी नाहीये. मला तुम्ही वकील म्हणून हवे आहात, कारण मला माहिती आहे मला तुम्हीच न्याय देऊ शकता. पण माझ्याकडे समीर विषयी जी काही माहिती आहे ती जर तुम्हाला समजली तर तुम्हाला देखील नाही वाटणार की समीर गुन्हेगार नाहीये. पण त्यासाठी तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल. आमच्या घरातल्या लोकांशी बोलावं लागेल तुम्हाला. ओके, येईन मी. मांडलेकर साहेब, काय बोलू, म्हणजे तुमचे आभार कसे मानावेत कळत नाहीये मला. नाही पण म्हणजे आमच्या वृंदाने या केसची तुमची जी काही फी ठरवली असेल ना ती मी देईन तुम्हाला. खरंच म्हणजे मी न्यायाच्या बाजूने लढताय हे पाहून मला खूप मोठा दिलासा मिळालाय, खरं सांगतो. थँक्यू. मास्तर, मला सांगा, माझ्या डिबेटमुळे जर समीरला शिक्षा झाली असती तरी तुम्हीच फीस दिली असती? हो, कारण मी एक बाप आहे. आणि कसं आहे मांडलेकर साहेब, माझ्या दुर्दैवाने ही केस न्यायाची नाही आहे, माझ्या 2 लेकींची आहे. त्यामुळे समीर रावांना तुमच्यामुळे जर शिक्षा झाली असती तरी तुमची फी मीच दिली असती माझ्या वृंदासाठी. सांगा सांगा, तुमची काय जी काय फी असेल ती सांगा मला. हो, पण एवढी काय घाई आहे? मी तुमच्या घरी आल्यावर पैसे दिले तरी चालतील. म्हणजे असंही मी तुमच्या घरी येणारच आहे. आमच्या घरी? हो. हा सावंत, समीर लटकला की नाही फासावर? कसलं काय, समीरला सोडून दुसऱ्याच कोणावर तरी संशय आहे असं कोर्टाचं म्हणणं आलंय. आणि त्यांनी आमच्यावर पण ताशेरे ओढलेत. तुम्हाला सांगतो हे प्रकरण आता ना तापत जाणार आहे. हा हो, त्या अजिंक्य मांडलेकरने ती केस हातात घेतली, त्यामुळे आपल्याला जपून राहिलं पाहिजे. तुमचं काय आहे, पण आमची नोकरी जाईल. यापुढे तुमचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. मला याच्यात अजिबात अडकायचं नाही. आपण मी काय म्हणतोय, माफ करा. इन्स्पेक्टर, मागच्या वेळी मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा यांचं वकीलपत्र मी घेतलं नव्हतं, पण आता घेतलंय. आता तरी सगळ्यांना प्रश्न विचारू शकतो ना? हो, विचारू शकता. मास्तर, मला कळलंय की तुम्ही नुकतंच तुमचं व्हील तयार केलं, खरं? हो, म्हणजे आता या वयात जे करायला पाहिजे ते केलंय मी. आणि पण तुमच्या ह्या प्रश्नाचा रोख मला जरा कळेल का? प्रश्नावर प्रश्न. एनिवे, मला असं म्हणायचं होतं की
त्यामध्ये समीरचं नाव नाही. नाही पण म्हणजे समीररावांचं नाव त्याच्यामध्ये टाकण्याची काही गरजच काय? म्हणजे मी माझ्या या मृत्यूपत्रामध्ये माझी ही जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी माझ्या 5 मुलींच्या नावे केलेली आहे. समीरराव तर काय माझे जावई आहेत, त्यांचं नाव टाकण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. करेक्ट. पण मग राणा, तोही तुमचा जावईच होता ना, पण त्याचं नाव आहे. हा समीरसाठी मोटिव्ह होऊ शकतो ना. अरे मी असं का करेन? जर थांब. अजिंक्य साहेब, ते समीरराव, आकाशराव हे आधी माझे जावई झाले आणि नंतर मुलासारखे झाले. पण माझा राणा हा नंतर जावई झाला, पण आधीपासून तो माझा मुलगाच होता. हा, कारण त्याच्या लहानपणीच त्याचे आई वडील गेले, तेव्हापासून त्याचं पालकत्व मीच केलं. त्यामुळे या मृत्यूपत्रामध्ये राणाचं नाव असण्यामागचं कारणच मुळी माझं पालकत्व आहे, दुजा भाव नाही. फेर इनफ. आशालता ताई, मला असं कळलंय की राणाने खूपदा तुमचा अपमान केला होता. समीरला त्याच्याविषयी मनात राग नसेल हे कशावरून? अहो राणा, मी त्याच्या तळपायाला लेप लावावा म्हणून तळमळायचा, माझ्या हातचं खायला मिळावं म्हणून वाट बघायचा तो. त्या लेकराला ना बोलता सुद्धा येत नव्हतं, तरी या घरामध्ये समीर आणि आकाश सोडून पहिल्यांदा आई म्हणून कोणी हाक मारली असेल मला? माझी मुक्ता आणि माझा राणा. तो भांडण विसरतो आणि तुम्ही त्याचं भांडवल करता. नाही, भांडवल नाही करत मी, फक्त माहिती घेतो. समीर मध्ये आणि राणामध्ये वाद होते हे तरी खरं आहे ना? हो, आमच्यात वाद होते. आमच्या नात्यात एक वादळ आलं होतं, नंतर शांत झालं. ही शांतता वादळापूर्वीची असू शकते. सर, आता खऱ्या गुन्हेगाराला पकडायचं सोडून एखाद्या निर्दोष माणसाला अडकवायचं असं ठरवलंच असेल, असे शब्दांचे खेळ सहज खेळता येऊ शकतात. काय ना की त्यांनी सत्य नाही बदलत सर. आता मला प्रश्न विचारायचा. येस, विचारा. समीरला त्रास देण्यासाठी वृंदाताईने सत्यशीलशी हात मिळवणी केली होती, हे माहिती आहे? वृंदाने सत्यशील सोबत हात मिळवणी केली होती? एक्झॅक्टली, हेच मला वदवून घ्यायचं होतं. या घडलेल्या सगळ्या घटनांमध्ये सत्यशीलचा काहीतरी संबंध आहे. कारण मी काढलेली जी माहिती आहे त्यानुसार सत्यशील आणि राणामध्ये खूप जोरदार वाद झाला होता आणि तो सत्यशीलसाठी मोटिव्ह असू शकतो. पण जेव्हा मिसेस वृंदा माझ्याकडे केस घेऊन आल्या तेव्हा त्या सत्यशील बद्दल काहीच बोलल्या नाही आणि तो उल्लेख का केला नाही हे आता मला कळत आहे.
हो घेतली होती मदत, पण समीरला धडा शिकवण्यासाठी घेतली होती. आणि ती माझी चूक झाली याची मी कबुली सुद्धा दिली आहे. वा ताई, चांगला न्याय आहे तुझा. तू चूक केलीस तर माफी मागून मोकळी झालीस, तेही समीर नसताना. समीरने सुद्धा राणाच्या बाबतीत ज्या चुका केल्या त्या कबूल केल्या, माफी मागितली, तरी तुला त्यांनाच दोषी ठरवायचंय. एक मिनिट. माझा अंदाज असा आहे की आपण सत्यशीलला शोधायला हवं. कारण जर सत्यशीलला आपण शोधलं तर आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील.